हा मी काय म्हणतो काय तू नाही जात ना मला एक सांगा आपण हा धंदा सोडून देऊ आणि आपण नवीन धंदा करू नवीन धंदा नवीन धंदा म्हणजे असं काय आहे त्या धंद्यामध्ये श्री म्हणजे खूपच पैशाची मिळत आहे खूपच पैसे हा आपण आपल्या आजी बाबापणापासून चालत आला तो सोडून टाकू हो सोडून टाकू आता नवीन धंदा सोडली नवीन धंदा कोणता सोडली तो आहे मला कोणी लावणी सादर करण्याचा मला कोणी लावली पण ते पाटली नाही तिच्यासोबत गेलतीस का कोणती पाटली मग गौतमी कुठे माहितीच नाही तिची नाही नाही दुसरी आहे का ही दुसरी हा दाखव ना कोणती आहे पाहता हो कसं नंतर नक्की जाऊ द्या ना हो 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 नक्की जाऊ दे नक्की हो हे लावली आहे नाही व बसूने पलंगे घ्या तुम्ही पानाचा विरा नेसू द्या हिरवी साडी आणि हातात हिरवा मी तुमची मैना अवे काय म्हणते कसं वाटतंय चांगलं वाटत आहे आता हो मी तुमची मैना आणि तुम्ही माझा बरका 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 आणि सख्या मला ए राया मला ए सख्या मला बोल सोडून जाऊ नका राया मला सोडून जाऊ नका राया मला सोडून जाऊ नका ए सख्या मला सोडून जाऊ नका राया मला सोडून जाऊ नका राया मला सोडून जाऊ नका काही चुकले तर तरी माफी बदला करा काही चुकले तर तरी माफी बदला करा मी तुमच्या माझी जाती हानी करा मी तुमच्या माझी जाती हानी करा काय तर काय कर म्हणते नाचू तुझ्यासोबत एवढी छान लावणी दाखवत आहे छान मस्त डोळे खोलून पाहायचं लावणी पाहूनच तर पुढे तुला खरंच झालं छान प्रेमाने बोलायचं कसं प्रेमाने बोला घटका मला काय सोडून जाऊ नका सोडून जाऊ नका सोडून जाऊ नका
लावणी करायला नाही मग असे नसत असी सगळं लोकांना दाखवत असेल तर लोक मला शिवा देत जातील काहून म्हणजे हा काही वाईट धंदा आहे काय वाईट धंदा म्हणजे एवढा मोठा विदर्भात गाजलेला शाही हो तुम्ही आणि तुमची बायको लोकांमध्ये नाचायला जाते हा? सांगून राहिले मोठं नाटक ते हे सगळं बंद कर नाटक मग मी काय म्हणतो जो आपला पुरातन काळापासून धंदा चालू आहे तो धंदा कर तो काय धंदा बिंदा करत नाही हा. राजकारण तुम्ही आता का हा? नाही आहेत का बिनाचा? आहेत ना काय म्हणतो पण शब्द आहे सांगा बरं. बापरे, तुमचा आवाज ऐकून असं म्हणतं होते का आवाज असा जसा काही मोहम्मद रफी लागला खूप छान बर मी काय म्हणतो शिला काय म्हणता अगं बाई काय काय बोला नाचन टिपले ओके माय नाटक किती म्हणता का आगे संसार संसार हा काय म्हणतो काय आगे संसार संसार नवरा बायकोचा संसार हा गाडीकडे नको लावू मला संसार कोणाचा नवरा आणि बायकोचा हा आगे संसार संसार आणि नवरा बायकोचा संसार मग अशी बायको मुजोर भेटली तर कसं चालन घरदार बायको मुजोर भेटली तर कसं चालन घरदार आगे संसार संसार नवरा बायकोचा संसार आगे संसार संसार नवरा बायकोचा संसार बायको मुजोर भेटली तर कसं चालन घरदार बायको मुजोर भेटली तर कसं चालन घरदार ए शिला आजच्या दिवस बिनाचा झाला जादा म्हणते काय म्हणत असं नाही तर कोणी तरी तुम्ही हेच तर गलती करता तुम्ही माया हेच गलती करता कोणता जिथपर्यंत प्रेमाला नवरा सांगते की नाही तिथपर्यंत तुम्ही ऐकायचं नाही हा तर मग काय करतो म्हणता? हा. समजलं का हा ऐक ना सांगतो ना मला काय तुला माझी जात माहित का नाही नाही थांब ना सांगतो तुला हा. समोर सांगा बरं महागाईच्या काळामध्ये सर्व धंद्यावर आली बंदी महागाईच्या काळामध्ये सर्व धंद्यावर आली बंदी बसती एसटीचा तडका मोठा गोरगरिबाचा मुलगा बसती एसटीचा तडका
जगामध्ये हा किती लोक कोणत्या प्रकारचे व्यवसाय धंदे करतात खरी गोष्ट आहे आणि या सरकारच्या महागाईमुळे सगळे धंदे बंद पडले हा पडले ना हो ना बुढीचे बालवाला केसावर फुगे हा? 2 रुपयाची कुल्फी आता 10 रुपये विकून राहिले हो हे सगळेच धंदे बंद झाले आले ना महागाईच्या काळामध्ये अगं सगळं धंद्यावर आली बंदी का बसलाची एसटीच्या तडका हा 1 रुपयाची वस्तू घ्यायला जर दुकानामध्ये गेलो तर जीएसटी लागते हो लागते ना लागते मोठा गोरगरिबाचा मनका अगं छान शेतकरी नाचारे तर का बरं म्हणता मग आजपासून हा प्रवचन सुरू राहिला एक वेळा सांगितलेलं ऐकायला येत नाही पूर्ण ऐकून घे मग तुझ्या डोक्यात असं ठीक आहे सांगा बरं छान शेतकरी नाचारे आणि मजा मारत सावकारे मजा मारुती सावकार मग झाला शेतकरी लाचार माझ्या मारती सावकार या वर्षी मिरचीला काही भाव नाही आणि मिरची कोणाला खाली नाही समजलं कास्तकार सावकाराकडे जातो 5% मागे देतो 10% म्हणते तरी पण तो त्याच्याकडून व्याजाने पैसे घेतो आणि आपला कास्तकारामध्ये आपला व्यवसाय धंदा चालवतो तर मग बरोबर आहे झाला शेतकरी लाचार माझ्या मारते सावकार तर मग व्याजाच्या पैशाने ते सावकार मजा मारत आहे हा उत्तर तर बाजूलाच राहील एवढा शांत पुरा नाही मला आणि बायको मुंजो पाटील साहेब तुम्ही करता तर करा माई बनायला असेल या लोकांची बनायला असेल आपल्या घराचे दरवाजे खिडक्या बंद करून करायला मी करतच होतो का करत होते? मी करतच होतो पण तू वेळेवर नाही आला अरे बाबा ती घराच्या खिडक्या दरवाजे बंद करा माझं मी काय म्हणतो का म्हणता माझ्या घराकडे येण्याचं कारण कोणतं होतं कारण म्हणजे अरे मी आता वावड्याकडे जात होतो वावड्याकडे तर जाता जाता तुमचं घर पडलं तर मग येऊन पाहिजे म्हणजे पहिली वेळ आल्या का माझ्या घराला पहिली वेळ आल्या माझ्या घराकडे तुम्हाला घर पडलं काम करतो तर घरी यायचं कारण काय करतो अरे बाबाजी घरी नाही आले तुमच्या मी रस्त्यात जात होतो रस्त्यात जात होता ह्या तुमच्या कुचका कुचकी पाहिजे ह्या तुमच्या बोकडा मोठी पाहिजे माया घरचे लहान लहान पोटे झोपत नाहीत आणि दोघं नवरा बायको झोपत असून काय म्हणतो मी काय म्हणतो तुला तुझ्या घरी बोलवायला आलो होतो का अरे माझी बायको अचानक विचारायला बिघडली होती पाटील साहेब म्हणजे तुमची बायको बिघडली माझी बायको बिघडली होती पुरीच बिघडली पोलीस म्हणजे अचानक विचारत माझी बायको पूर्ण बिघडली पुरीच बिघडली का पूर्ण पाटील पाटील तिचा समोरचा भाग मागं गेला मागचा भाग समोर आला का तसं होते का म्हणजे कशी बिघडली बा कशी बिघडली म्हणजे अचानक विचारायला अचानक विचारायला मी म्हणतो तुला बायको आहे का म्हणा पाटील मी बायको आहे का तुला अरे बाबा कोण म्हणते बा म्हणलो मी म्हणतो का म्हणता तुम्ही मी तुला सांगत आहो तुला बायको आहे का अरे बाबा कोण म्हणते म्हणलो तुला खराब करायला आला का तू मी विचारत आहो म्हणजे तुम्ही कोण कोण बा मी तुझ्या समोर उभा आहो ना कोण पाहिजे पाटील मी तुझ्या समोर उभा आहो ना मी तुला विचारत आहो माझं तुला बायको आहे का अरे बाबा कोण म्हणते म्हणलो फालतू डोकं गरम करू नको समजला का म्हणजे माझ्या बहिणीचा नवरा कोणता पिंपळवाला तुम्ही मला विचारता मी विचारतो का म्हणता माझं तुला बायको आहे का अरे बाबा कोण म्हणते म्हणलो
मी काय म्हणत आहो मी तुझ्या समोर एवढा मोठा माणूस उभा म्हणजे मला भाटवा तुझा भाटवा तू माझा साला आहे ना मी तुला विचारत आहो माझ्याकडे लक्ष ठेव मी तुला विचारत आहो तुला बायको आहे का लवच्या भोपट घेतल्या हा तुला डोक्याकडे नाही दिसत हा डोक्यात टोपी त्याच्या खाली दुपट्टा त्याच्या खाली जॅकेट त्याच्या खाली कुर्ता आणि हा वाला पॅन्ट हो मग मला बायको नाही का नवरा आहे का म्हणजे याचा अर्थ तुला बायको बाकी आहे. साहेब. हा बंद्याची बंदी बंद्याची बंदी घरी जरी गेलो हा दरवाजात उभी राहते हा आणि कशी म्हणते कशी म्हणते ओ पिटे पप्पा हा ओ बाया पप्पा हा अगं या हा या हा कपडे काळा करून घ्या या दुरूनच या आणि कपडे घालायला करून घ्या अंगण पाणी करून घ्या त्या जो झालं लगातार तुम्ही कार्यक्रमाला हा. आला तुमच्या आवाजी खुट्या वास होते मग कपडे काळा अंगण पाणी करून घ्या असं होय का पाटील हा तुमची बायको तुम्हाला देतही नसेल केव्हाच मी काय म्हणतो ते बाकीचे जाऊ दे माझी बायको आचार विचारात बिघडली तुम्ही एक काम कर तू आपल्या घरी जा आणि आपल्या बायकोला घेऊन ये काय सांगतो अरे तुझ्या बायकोपासून माझी बायको सुद्धा माझे माणसापासून माणूस दुरुस्त होते आहे पायीपासून पाय दुरुस्त होते बरोबर ढोरापासून ढोर दुरुस्त होते बरोबर कुत्र्यापासून कुत्रे दुरुस्त मी नवरा बायकोच्या गोष्टी करत आहोत कुत्र काय आले अरे बाबाजी मी पशुमित्र आहो बसू मित्र आहे का अच्छा अच्छा हा मी काम करतो तू एक काम कर लवकर घरी जा आणि आपल्या बायको घेऊन ये पण मी काय म्हणता मी तुमच्या घरी हमेशा येतच राहतो हो मला चाय भेटतच राहते हो आई बायकोला का बनवा हा का बनवा का बनवा आलू अधिक पोहा हा का आलू आणि पोहा आलू अधिक पोहा हा कुणीला चाय हा भाकीला सोपसुपारी हा आणि तुझ्या घरी येते मी काय साजरा माणूस आला का एक नंबरचा हलकट माणूस पाटलाच्या इथे गेलो आड्यावरती टेकरावरती डोंगरावरती सापडलो पण घरी पायात कावडी तिजत नाही पण काय नाही का प्रेमाचा ओळख केलं पाहिजे आणि त्याने मेरी जाने मन तो बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे यही सबका प्यार है प्यार तुझे दिया है बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना खाईला जास्त माणूस घरी येऊन गेला दोन ते दोनही दरवाजे बदल गोपे म्हटलं माझे लाडाचे गोपे गोपे नाही बोलस का दरवाजा लाट मारले सीधा अंदर घुसी आणि कहा गई हो अवनत्तों की दाई और घटिया से गिर गई तो घबराई कहा गई हो नत्तों की दाई घटिया से गिर गई तो घबराई कहा गई हो हमने की मम्मी घटिया से गिर गई तो घबराई कहा गई हो हमने की मम्मी घटिया से गिर गई तो घबराई या पहिली घरी येता बरोबर माणसाला सुद्धा लागा समोस्याचे माय एक कचोरीचे माय जलेबीचे माय एक ते पहिली माय
मा मिरगी आणली का बा तुम्हाला? जवानासारखा जवान माणूस भासणार घोषणाच खावा का बा? तुम्हाला झोपला का झाला? येऊ पडतात असे? येऊ नाही पडत. मी का म्हणलो का म्हणल्या? तुले काय माहित आहे का? काव का झालं? पाटील तुझी कोण होती? ओके माय पाठी नाही का? माझी चांगली जीवाभावाची मैत्री नाही. तिच्या लग्नात किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. तिने काय कोटी पाटील काहीच नाही. तुने का सांगू ते हा 36 कोटी देवाची मेहरबानी. ओके मा हा 36 कोटी आले म्हणताना देवा. 36 कोटी देवाची मेहरबानी. हा पाटलाला आवडे कोण कोण तुमचा डोका होता खोका कधी माणसाला पोरवताना पाहिले का? पाहिला होता मग नाही तर काय. मी म्हणते एक काम करून का हो? आम्ही संपा माणसं बाहेर देशात चालले जातो. तुम्ही मोठे पोरांचा तर नदीतले गोट्या अंदर पाहिजे काय नको मला? काहून बा? अहो मला लेकरं म्हणजे बाई आणि माणसं का होता? तर मी का म्हणू त्याच्या घरी बारशाचा कार्यक्रम आहे. ओके माय बारसा. माझ्या नावाची पत्रिका आली का सांगा बरं? माझ्या नावाची पत्रिका या नावाची पत्रिका तुला अर्जला झालं तुला उद्या सांगितलं उद्या सांगा. बरं म्हणजे एक सांगा. एवढा मोठा बारसा करून राहिले पाटील साहेब. तर बारशामध्ये काय काय आहे खायचं? तुमच्या आजी दौऱ्याने पाहिलं एवढ्याला बुंदीचे लाडू पाहिलं नाही एवढ्याले राहतात. आवा एका नावामध्ये काम ओके हो बालूची आई बालूची आई बालूची आई नाही म्हणा का? बालूशाही म्हणायचं. बालूची आई म्हणते का? मला वाटलं का बालूची आई म्हणते आई नाही बाबा नाही दादा नाही कोणीच नाही. तर कायच काम हो चला बरं जायचं. काका धरशी दिले अहो बारसा म्हणला तर एकेका एखादा चांदीचे पडे आणि एखादं सोन्याचा गोप बनवते. त्या बाबा खेळी आहे सोन्याचा गोड बनवते. तू किती रुपयाला खाशील? मी खाईन 10 रुपयाचं. 10 रुपयाचं. आणि मी किती रुपयाला खाईन? तुम्ही खाल 5 रुपयाचं. टोटल किती आहे? 15 रुपये. अशी वस्तू पकड का कोणत्याही माणसाला नाव घेतलं पाहिजे. कोणती व? फिरती वस्तू कोणती? झाडलं वर्षाकडे जायचं बघ. हात मांडणारे पाटील साहेबांचा वाडा मस्त सुंदर आहे हो. पाठाचे मोठे राहते वाडे. हो का? तू साईडला गेलाय पाटील साहेबाला आवडतो. द्या पाटील साहेब पाटील साहेब राम राम. राम राम. केलं तुमचं काम. आली आली का म्हणतो? कोणाची कोणाची आली कोणाची आली खाजवून जाऊ तशी नाही म्हणतो. तुम्ही आपल्या पत्नीला आणायला गेली होती की नाही? तुमची बायको आली का? हा तुमची बायको आली का? नाही म्हणता पाटील हा माझी बायको आली. हा मारलं मी त्याची बायको हा का धन्य रे बाबा. पाटील साहेब बाबा इकडे ये मेरा टाला बाबा इसकी चाटी. ये मेरी 50,000 की घरी वाली घेऊन जा. तो मैं इसका किक मास्टर. का मध्ये त्या होती बजाज स्कूटर. आमच्या घरची बजाज स्कूटर. ए पाटील पाहिजे आला ना तू एक काम कर. तू तुझ्या बायकोला ठेवून दे तू चालला. जमतच नाही. पाहिजे माझ्या काय बायको काय फर्स्ट डे पावडर हातात कोणी थांबा. नाही नाही ऐकून तर घे ऐकून घे. मी काय म्हणतो पाटील साहेब आमचं एवढं पिरम आहे. पण तीन भाई माय बायको माझ्या नाव सांगत नाही. हो का काला ते आपल्या घरी टाकायचं हे सोडून समजलं का? मी काय म्हणतो तुझ्या बायकोपासून माझी बायको सुधरव. म्हणून म्हटलं तू तिला ठेवून दे तू चालला जा. साईडला घालत नाही. नाही साईडला थांबा. ठीक आहे. शिवाई नमस्कार. 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 मी काय म्हणतो तुम्हाला वेळ आहे का? हो आहे.
मी हो हे बघा हा. तुमच्या विनंतीला मान देऊन मी आजच्या दिवस चालली जाते हो पण नंतर हा ठाव ठेवायचं की नंतर तुम्हाला जायचं आहे हो ठीक आहे ना आजच्या दिवस जाते मी हो आजच्या दिवसा कोण आहे सोबत दाखवा मला लीलाबाई बाजू व्हा ना भैया हाय लीला. काय शिला राधी राधी रात्री रात्री गं ए हा. तर नवरा किती लंबा आहे गं काय करू ग बाई आता जसा नशिबात भेटला तसा भेटला हो बरं बरं बोल, मी काय म्हणते कॉलेजला नाही गेली आज? नाही ना का बरं? बघ झोपूनच नाही उठली मी का बरं झोप नाही उठली? उद्या होता गं 2-3 दिवसाचा अहो तसं नाही बाईचं जाते मी सकाळीच उठावं. नाही उठली गं रोज सकाळी उठते पण आज नाही उठली तर मग जाऊया आज? हो सोबत चालशील हो नक्की येणार ना पण आपण दोघे फिरी कशी जायचं झाडी जगाची वाट आहे बाई झाडी जगाची वाट नाही वाट माझं बाई अगदी बरोबर बोलली कुणाला संगतीला घेऊन जायचं बनिवा. अगं एक काम कर ना काय माझ्या घरचा नवरा नाही का खूप दुखला गेला बाई हा. तर एका तुझ्याकडच्या भाऊजीला चाल पडा सोमवार त्यांना ट्रिपल सीट जाऊ नका बरं ठीक आहे त्यांना घेऊन जाऊया मग. जाऊ ना भाऊजी नाही म्हणते बाई आपण जाऊ हो अरे कलबेली नारळी बाजार कोणी गली बाजार कोणी गली बाजार कोणी गली मर्द के दोनों हाथ खाली राधे राधे